बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये काँग्रेसच्या वतीने 10 दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले। 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आले। संघटन सृजन अभियान अंतर्गत जिल्हाध्यक्षांच्या निवडीसाठी प्रशिक्षण सुरू असल्याची माहिती आहे। काँग्रेसच्या प्रशिक्षण विभागाच्या नेतृत्वाखाली शिबिराचं आयोजन करण्यात आले। एसआयआरच्या पुढील नियोजनासाठी भाजपकडून विशेष तयारी पाहायला मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय महामंत्री तरुण चुग, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांसह केंद्रातील नेत्यांच्या उपस्थितीत लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडणार आहे। एसआयआर अभियानाच्या अनुषंगाने झालेली कामं आणि पुढील टप्प्याच्या नियोजनासाठी राज्यात विभागनिहाय 4 महत्त्वपूर्ण बैठकांचं आयोजन करण्यात आले। मुंबई, नाशिक, सोलापूर आणि नागपुरात आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे। 18 ऑगस्टला मुंबई, 19 ऑगस्टला नाशिक तर 20 ऑगस्टला सोलापूर आणि इतर ठिकाणी मार्गदर्शन शिबिर घेण्यात येईल। सरकारच्या जांगठी आरोग्य केंद्राची दुरावस्था पाहायला मिळते। डॉक्टर, नर्स गैरहजर असून औषधांचाही तुटवडा आहे। आदिवासींच्या आरोग्याशी खेळ अजूनही सुरू आहे। सर्पदंश प्रसूतीच्या रुग्णांनी उपचारासाठी जायचं कुठं असा सवाल आता उपस्थित होतोय। तर जांगठी आरोग्य केंद्र प्रशासनाच्या रडारवर असून रुग्णाचा जीव गेल्यावरच प्रशासन जागं होणार का, हा महत्त्वाचा सवाल आहे। बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी। कुंभमेळ्याचं बनावट वर्क ऑर्डर प्रकरण। जामनेरमधून आणखी 3 जण ताब्यात घेण्यात आलेले आहेत। बनावट वर्क ऑर्डर प्रकरणातील संशयितांच्या घरांवर पोलिसांची चौकशी सुरू आहे। धुळे येथील शिक्षकाने मित्रांच्या खात्यावर लाखोंची रक्कम वळवलेली। यूपीआय व्यवहारातून पैशांचा माग काढत पोलिसांनी कारवाई केली आहे। माजी नगरसेवक, त्यांचा मुलगा, ठेकेदार आणि व्यापाऱ्यांना रक्कम दिल्याचा संशय आहे। कुंभमेळ्याची कोट्यवधींची कामे मिळवून देण्याचं आमिष दाखवून तब्बल 3,45,00,000 लाखांची फसवणूक केली गेली आहे। विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या डिजिटल सहीचा गैरवापर करण्यात आलाय। पुण्यात महिला बचत गट आक्रमक झालेत। उमेद योजनेअंतर्गत कथित गैरव्यवहाराची चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे। वारंवार निवेदनं देऊनही प्रशासनाकडून कारवाईला दिरंगाई पाहायला मिळते। दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी आहे। तक्रारींची दखल न घेतल्यास 15 ऑगस्टला आत्मदहनाचा इशारा देण्यात आलाय। दुसरीकडे भंडाऱ्यात उमेदच्या निधीच्या गैरवापराचा खरं तर आरोप पाहायला मिळतोय। टायर दुकानदार चालकाकडून निधी वळवल्याचा आरोप आहे। उमेदच्या अधिकाऱ्यांना 3 लाखाची रक्कम आरटीजीएसनं वळवण्यात आली आहे। संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी जोर धरू लागली। ग्रामीण भागातील महिलांचं जीवनमान उंचावण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून उमेद अभियान राबवलं जाते। जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत चालणाऱ्या या योजनेत महिला बचत गट आणि प्रभाग संघांना निधी दिला जातोय। मात्र भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील शिखर महिला प्रभाग संघाच्या निधीच्या व्यवहारावरून आता गंभीर आरोप करण्यात आले। यानंतर पाहूयात एक मोठी बातमी। राज्यातील ड्रोन उद्योगाच्या विकासासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात आली आहे। मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स असणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा आहे। ड्रोन उद्योगासाठी पॉलिसी ऑफ पॉलिसीज तयार करणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। छत्रपती संभाजीनगर येथील इंडस्ट्रियल सिटी परिसरात ड्रोन सिटी विकसित करणार असं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। यानंतर पाहूयात महत्त्वाची बातमी। मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ होणार। रिक्षाच्या भाड्यात 1 रुपयाने वाढ केली जाण्याची शक्यता आहे आणि टॅक्सीचं भाडं 2 ते 3 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे। महत्त्वाची बातमी पाहतोय आपण। मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे। रिक्षाच्या भाड्यामध्ये 1 रुपयांची तर टॅक्सीच्या भाड्यामध्ये 2 ते 3 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर पाहूयात एक मोठी बातमी। राज्यातील ड्रोन उद्योगाच्या विकासासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात आली आहे। मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स असणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा आहे। ड्रोन उद्योगासाठी पॉलिसी ऑफ पॉलिसीज तयार करणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। छत्रपती संभाजीनगर येथील इंडस्ट्रियल सिटी परिसरात ड्रोन सिटी विकसित करणार असं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। यानंतर मोठी बातमी पाहूयात। सिद्धिविनायक मंदिरात जेवण बनवणाऱ्या कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाल्याची बातमी येतेय।
जेवण बनवताना उकळलेल्या पाण्याचा टोप अंगावर पडला आणि यामध्ये कर्मचारी 60% भाजला गेला. सचिन रसाळ असं कर्मचाऱ्याचं नाव आहे आणि दादर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आल्याची माहिती मिळतेय. बुलेट ट्रेन जमीन अधिग्रहणात अधिकाऱ्यांकडून कोट्यवधींचा घोटाळा करण्यात आलाय. पालघर जिल्ह्यात पुनर्वसनाच्या नावाखाली सरकारची घोर फसवणूक सुरू आहे. कोट्यवधी घोटाळ्याची माहिती लोकशाही मराठीच्या हाती लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पावर देशाचं संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. भारतातील हा सर्वात महत्वाचा आणि पहिला प्रकल्प आहे. 2 राज्यातून जाणाऱ्या या प्रकल्पावर महाराष्ट्र, गुजरात आणि त्यासोबतच केंद्र सरकारचं देखील बारीक लक्ष आहे. महाराष्ट्र खरं तर बुलेट ट्रेनचे बोईसर, वसई, ठाणे आणि बीकेसी असे 4 स्टेशन्स आहेत. ज्या परिसरातून बुलेट ट्रेन जाणार आहे त्या ठिकाणी जमीन अधिग्रहण करताना काही अधिकारी आणि स्थानिकांनी संगनमत करून या ठिकाणी चाळीच्या स्वरूपात बेनामी घरं खरं तर उभारलेली आहेत आणि या घरांमध्ये आजपर्यंत कोणीही राहायला आलेलं नाही. अशा अवस्थेतील अनेक घरं अजूनही पडून आहेत. जुहू चौपाटीवर 1.5 महिन्यांपासून कचऱ्याचं मोठं साम्राज्य पाहायला मिळते. लोकशाही मराठीचा सलग 32व्या दिवशी देखील रियालिटी चेक आहे. जुहू चौपाटीवर जवळजवळ 1.5 महिन्यापासून कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळते. लोकशाही मराठीनं रियालिटी चेक करत आज 33वा दिवस याचा होतोय आणि प्रशासनाचा दावा कसा फसवा ठरलेला आहे याचं स्पष्ट चित्र आजही पाहायला मिळते. किनाऱ्यावर प्लास्टिक आणि कचऱ्याचे ढीग अजूनही कायम आहेत. महापौर अजून देखील पाहणीसाठी या ठिकाणी आलेल्या नाहीत. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील पीपल कोटी या ठिकाणी बोगद्यात भीषण दुर्घटना घडली. अचानक मोठ्या प्रमाणात ढिगारा बोगद्यात घुसल्यानं 7 जणांचा मृत्यू झालाय. 11 जण जखमी तर बचाव कार्य सुरू असून किमान 6 जण अद्याप बेपत्ता आहेत. दुर्घटनेच्या वेळी बोगद्यात एकूण 22 जण काम करत होते. ढिगारा वेगानं बोगद्यात घुसल्यानंतर तर काही जण त्याखाली अडकलेत आणि उर्वरित कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या दुर्घटनेची माहिती उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे. आदिवासी विकास विभागाचा 5 ऑगस्टला काढलेला GR वादात सापडलाय. विद्यार्थ्यांच्या हक्कांवर बंधनं घातल्याचा आरोप आहे. वसतिगृह प्रवेशासाठी वयाची मर्यादा 26 वर्ष केल्यानं संताप पाहायला मिळतोय. विद्यार्थ्यांना संघटना आणि आंदोलनात सहभागी होण्यावर बंधनं असतील. आदिवासी विद्यार्थी विदर्भ संघाचं आंदोलन पाहायला मिळते तर GR तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. बीडमध्ये 24 कोटींच्या ऑनलाईन घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यात आलाय. 4 अनोळखी खातेदारांवर गुन्हा दाखल झालाय. खात्यांचा वापर फसवणुकीची रक्कम जमा करण्यासाठी केल्याचं उघड झालंय. बीड जिल्ह्यात विविध बँकांमधील मनी म्यूल खात्यांचा वापर करून तब्बल 24 कोटी रुपयांच्या ऑनलाईन सायबर घोटाळ्याचा पर्दाफाश झालाय. राष्ट्रीय सायबर गुन्हे रिपोर्टिंग पोर्टल आणि समन्वय पोर्टलवरील तपासातून सायबर गुन्हेगारांचे मोठे सिंडिकेट सक्रिय असल्याचं समोर आलंय. या प्रकरणी बीड सायबर पोलिसांनी 4 अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय तर कमिशनच्या आमिषापोटी स्वतःची बँक खाती सायबर गुन्हेगारांना उपलब्ध करून देणाऱ्या खातेदारांचा या सिंडिकेटमध्ये सक्रिय सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. या खात्यांचा वापर फसवणुकीची रक्कम जमा करण्यासाठी आणि पुढे वितरित करण्यासाठी करण्यात आल्याचं देखील समोर आलंय. विद्यार्थिनींना बस उपलब्ध न झाल्यानं अंधारात पायी जावं लागते. प्रवास विद्यार्थिनींचा खरं तर सुरक्षा आता ऐरणीवर आलेली आहे. शाळा सुटल्यानंतर एसटी बस न आल्यानं विद्यार्थिनींना रात्रीच्या अंधारात आपला पायी प्रवास करत घर गाठावं लागतं. यामुळे पालक वर्गात संतापाची लाट पसरली आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील देहरे आश्रमशाळेत शिक्षण घेण्यासाठी रोज विद्यार्थिनी कोगदे गावातून 5 ते 6 किलोमीटरचा बसनं प्रवास करतात. मात्र शाळा सुटल्यानंतर रात्रीची बस न आल्यानं या विद्यार्थिनींनी रात्री पायी प्रवास करत गाव गाठले. याच रस्त्यानं जाणाऱ्या एका मोटरसायकल स्वारानं पायी प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनींचे व्हिडिओज मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले आणि त्यामुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय. बुलेटिनची सुरुवात करूया महत्वाच्या बातमीनं. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाडा दौऱ्यावर असतील. सकाळी जालना, दुपारी छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आणि त्या अनुषंगानं तिरंगा रॅलीच्या माध्यमातून ते तरुणांशी संवाद साधणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मराठवाडा दौऱ्यावर असून त्यांच्या दौऱ्यात जालना, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. तर सकाळी जालना दौऱ्यावर मुख्यमंत्री असतील. सकाळी 11 वाजता त्यांच्या हस्ते जालना शहरातील भाजप कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे. यासोबतच रेशीम कोष केंद्राचं देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे आणि यानंतर मुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होणार आहेत. शहरात भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची मोर्ची बांधणी पाहायला मिळते. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या बैठकांचा झंझावात पाहायला मिळतोय. नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विदर्भाचा 2 दिवसीय झंझावाती दौरा करत संघटनात्मक बैठकांच्या माध्यमातून निवडणुकीच्या तयारीला वेग दिलाय. त्यांच्या या दौऱ्यानंतर आता भाजपची संघटनात्मक यंत्रणा नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीनं मैदानात उतरली आहे. या 2 दिवसीय दौऱ्यादरम्यान रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नागपूर ग्रामीण, रामटेक, चंद्रपूर खरतर महानगर आणि ग्रामीण गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर महानगर, काटोल आणि वर्धा या संघटनात्मक जिल्ह्यांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. पाकिस्तान बहुधा ऑपरेशन सिंदूरमध्ये झालेलं नुकसान विसरलं असावा. वळूया पुढल्या महत्वाच्या बातमीकडे. बातमी मनसेची आहे. मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे उत्तर मध्य मुंबईत आहेत. लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सदस्य नोंदणी अभियानासह कॉलेज युनिटच्या उद्घाटनाकरता अमित ठाकरे उपस्थित असतील. पाम बीच रोडवर कोणत्याही कार्यक्रमाकरता परवानगी देऊ नये. मनपाच्या मॅरेथॉन व्यतिरिक्त परवानगी देऊ नये. मंत्री गणेश नाईक यांचे पालिकेला निर्देश आहेत. काँग्रेस जनता पार्टीचा आणखीन एक विजय. बार काउन्सिल ऑफ इंडियानं घेतलेला तो निर्णय मागे नालसरच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा आहे. हैदराबादच्या नालसर विद्यापीठाच्या दीक्षांत समारोहाला दरवर्षी सरन्यायाधीश जात असतात. पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी तरुणांना झुरळाची उपमा दिल्यानं तिथल्या विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीशांना बोलवू नका, ते आले तर आम्ही त्यांच्यावर बहिष्कार टाकू असं पत्र लिहिलं. विद्यार्थ्यांच्या या कृतीची बार काउन्सिल ऑफ इंडियानं गंभीर दखल घेऊन 2026च्या बॅचच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या वकिलीवर निर्बंध घातले होते. या विद्यार्थ्यांनी वकिलीची पदवी घेतली तर त्यांना वकिली सुरू करता येणार नाही असंही बार काउन्सिल ऑफ इंडियानं म्हटलेलं होतं. पण अभिजित दिपके यांच्या काँग्रेस जनता पार्टीनं आक्षेप नोंदवला आणि हा वादग्रस्त आदेश मागे घेण्यात आलेला आहे. महत्वाची बातमी. मी भोळा राहिलो असतो तर भाजपवाल्यांनी मला खाऊन टाकलं असतं, गुलाबराव पाटील म्हणतात. गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आहे. जळगाव जिल्हा दूध संघाच्या कार्यक्रमात भाषणादरम्यान गुलाबरावांचं हे विधान आहे. ब्रेकनंतर महत्वाची बातमी आहे. चाकणमधील 20 कंपन्यांच्या स्थलांतरणावर फडणवीसांचं शरद पवार यांना उत्तर आहे. बंद होणाऱ्या 76% कंपन्या या डिफंक्ट होत्या असं फडणवीस म्हणतात. म्हणजेच नोंदणी झाली पण त्या सुरूच झाल्या नाहीत असं फडणवीसांनी या ठिकाणी लेखाजोखाच ट्विट करत मांडलेलं आहे. अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून. चेतन, काय अधिक माहिती? यानंतर एक मोठी बातमी. एमआरपी पेक्षा ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे वसूल केल्याचा आरोप अंधेरीतील 7 बंगला परिसरातील घटना आहे. एका फूड आउटलेटमध्ये एमआरपी पेक्षा जास्त रक्कम आकारल्याचा आरोप करण्यात येतोय. स्प्राईट 750 ml बॉटलसाठी 35 रुपयांऐवजी 50 रुपये घेतल्याचा ग्राहकाचा दावा आहे. एमआरपी पेक्षा ग्राहकाकडून अधिक पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर एक मोठी बातमी. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आणखी एक अपघात झाल्याचा आरोप. दिलीप काळेंचा 24 दिवसानंतर उपचारादरम्यान मृत्यू. 20 जुलैला त्र्यंबकेश्वर मार्गावर काळे यांना दुचाकी वाहनाची धडक. स्थानिक नगरसेवकांनीही सदर व्यक्तीचा मृत्यू हा रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे आणि रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे झाल्याचा दावा केला.
नाशिक महानगरपालिकेच्या रस्ते अपघात समितीकडून या प्रकरणाची चौकशी करून सदरचा अपघात खड्ड्यांमुळे आणि रस्त्यांच्या दुर्व्यवस्थेमुळे झाला आहे का याची चौकशी करण्याचे महापौरांचे आदेश. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांचा जन अल्फाशी संवाद. जयंत पाटील यांचा थेट ईश्वरपूर एसटी आगारात जन अल्फाशी संवाद. राजमाता जिजाऊ या बसेसचं लोकार्पण करण्यासाठी जयंत पाटील दाखल झाले होते. त्यावेळी एसटी आगारात तरुण विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.